भर रस्त्यात बसूनच सरकारच्या शिष्टमंडळाची कडूंसोबत खलबत. कर्जमाफी कधी करणार कडूंचा सवाल. तर मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलून चर्चा करू, शिष्टमंडळाची माहिती. बच्चू कडूंनी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना झापलं. एकदाही जिल्हाधिकाऱ्यांनी फोन केला नाही. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी कोणाची? बच्चू कडूंचा सवाल. महिला डॉक्टरच्या हातावरचं आणि पत्रावरील अक्षर का जुळत नाही? मृत्यूनंतर डॉक्टर महिलेच्या बहिणीचा स्टेटस कुणी लाईक केला? सुषमा अंधारेंचे पोलिसांना थेट सवाल. राज्य महिला आयोगावर योग्य व्यक्ती नाही. तटकरेंनी चाकणकरांचा तातडीनं राजीनामा घ्यावा. सीडीआर लीक करण्याचे अधिकार पोलिसांना कोणी दिले? अंधारेंचा हल्लाबोल. फलटणमधील डॉक्टर तरुणीनं आत्महत्या करण्याआधी ओढणीचा फोटो काढला. लटकवलेल्या ओढणीचा सेल्फी काढून प्रशांत बनकरला पाठवल्याची सूत्रांची माहिती. पीएसआय गोपाल बदनेचा मोबाईल पोलिसांनी केला जप्त. बदनेच्या नातेवाईकांनी फलटण पोलीस ठाण्यामध्ये मोबाईल जमा केल्याची माहिती. प्रकरणाच्या तपासाला येणार गती. फलटणमधील महिला डॉक्टरनं आत्महत्या केलेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही समोर. तर ती हत्या नाही, आत्महत्या. आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. हॉटेल मालकाची न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया. सीडी लावतो म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरातून 10 सीडी आणि पेनड्राईव्ह चोरीला. एकनाथ खडसेंच्या दाव्यामुळे एकच खळबळ. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू. राज्यभरात पुन्हा पावसाचा धुमाकूळ. लातूरात सोयाबीनचे ढीग गेले वाहून. कोकणात भात सडला तर जळगावात केळी भुईसपाट. मुंबईमध्ये इंडिया मेरीटाईम वीक 2025चं आयोजन. शिवरायांनी अरबी समुद्रात भारतीयांचं अस्तित्व दाखवलं. शिवरायांकडे दूरदृष्टी होती असं म्हणत मोदींकडून कौतुक. बिहारमध्ये 2/3 बहुमतानं एनडीए सत्तेत येणार असल्याचा गृहमंत्री अमित शहांना विश्वास. बिहारमध्ये पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांचीच लाट. नेटवर्क 18ला दिली विशेष मुलाखत. पाऊस झालाय. पावसामुळे रेणा नदी काठावरील अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन नदीपात्रामध्ये वाहून गेलेलं आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकाला याचा फटका बसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. सततच्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे अकोला जिल्ह्यातील कापसाचं मोठं नुकसान झालंय. या नैसर्गिक शेतकऱ्याची आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यातच सीसीआय 15 ऑक्टोबरपासून कापूस खरेदी सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र अद्याप एकही खरेदी केंद्र कार्यान्वित झालेलं नसल्यामुळे शेतकऱ्यांना कापूस कमी दरात खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागतोय. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला. पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. कासोद धामणी या परिसरामध्ये जोरदार पावसामुळे पुलावरून पाणी गेल्यामुळे धामणी शिवेश्वर वडाळा हा रस्ता काही वेळासाठी बंद झाला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे 136 गावं बाधित झालेली आहेत. 196 हेक्टर क्षेत्रातील तब्बल 1018 शेतकऱ्यांचं यात नुकसान झालंय. या शेतकऱ्यांनी नुकसानाची माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं कहर माजवलेला आहे. मुसळधार पावसामुळे मांजरा धरणाचे 2, तेरणा प्रकल्पाचे 2, रेणापूर धरणाचे 4 दरवाजे हे उघडण्यात आलेले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. मांजरासह निम्न तेरणा, रेणापूर मध्यम प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आलेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. लातूरमध्ये पावसानं शेतकऱ्यांचं सोयाबीन ढीग वाहून गेलेत. तर अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीनचे ढीग पाण्यामध्ये आहेत. त्यामुळे साचलेल्या पाण्यामध्ये लोळत सुरेश चव्हाण यांनी आक्रोश करत टाहो फोडलाय. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी पिंपरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उतावळी नदीला पूर आलेला आहे.
या गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी ग्रामस्थांकडून जेसीबीचा वापर केला जातोय. गिरणा आणि नम्याड धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे गिरणा नदीला पूर आलाय. जालन्यामध्ये पुन्हा अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावलाय. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत. अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातलाय. राहाता तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. कापसासह खरीपाची अनेक पिकं अजून सुद्धा शेतात उभी असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मनमाडसह नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसाचा खरीप हंगामाला मोठा फटका बसतो, त्यामुळे शेतकरी हतबल झालाय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. आंदोलकांकडून नागपूर रेल रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलक रेल्वे ट्रॅकवरती उतरल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांच्या एल्गार मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे. बच्चू कडूंनी कर्जमाफीसाठी काढलेला एल्गार मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. आपल्या मागण्यांसाठी मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावरती उतरले. नागपूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग रोखलाय. संतप्त शेतकऱ्यांकडून टायर पेटवत आंदोलन करण्यात आलंय. सरसकट कर्जमाफीवरती ठोस भूमिका घेतली नाही तर प्रचंड उद्रेक घडवून आणू असा इशारा दिलाय. बच्चू कडूंनी पोलिसांना थेट इशारा दिलेला आहे. विविध जिल्ह्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्या पोलिसांनी अडवू नयेत, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी जाऊन आंदोलन करू असा थेट इशारा कडूंनी दिलाय. सावखेडा परिसरात शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. दरम्यान शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलनासह आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. शेतकरी आंदोलनाबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. आंदोलनाआधीही आम्ही बैठक बोलवली होती, आम्ही चर्चेचं निमंत्रण दिलंय असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आंदोलन करून प्रश्न सोडवता येत नाही असंही फडणवीस म्हणाले. कडूंनी सरकारसोबत चर्चा करावी, लोकांना त्रास होईल असं वागू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. कडूंनी वेगवेगळे प्रश्न मांडले, जे आंदोलनाच्या माध्यमातून सोडवू अशी परिस्थिती नाही, चर्चा करून त्याचा रोडमॅप करावा लागेल असंही फडणवीस म्हणाले. कडूंनी मुंबईत येण्यावरती बावनकुळे ठाम आहेत. शेतकरी हिताचे निर्णय करायचे असतील तर बैठकीला या, तोडगा चर्चेतून निघतो, त्यामुळे कडूंनी चर्चेला यावं अशी विनंती चंद्रशेखर बावनकुळे करतायत. मुंबईत नको, नागपुरात बैठक घ्या, आम्ही चर्चेला तयार आहोत अशी मागणी बच्चू कडूंनी केली आहे. आंदोलन सोडून मुंबईला चर्चेला येऊ शकत नाही, आम्ही 4-5 लोक येण्यापेक्षा तुम्हीच नागपुरात या असं कडू म्हणाले. सरकारकडून चर्चेची दारं खुली आहेत, कडूंनी ती बंद करू नयेत. बैठक आधी घ्यायची कडूंनी सांगावं असं बावनकुळे म्हणालेत. उच्चस्तरीय बैठक मुंबईत होते, आंदोलनस्थळी कशी होणार असा प्रश्न सुद्धा बावनकुळेंनी विचारलाय. आम्ही कडूंना अटक कशाला करणार, चर्चेसाठी बोलवून अटक करायला ही मोगलशाही नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. सकाळच्या विमानाने या आणि दुपारच्या विमानानं परत जा असंही बावनकुळेंनी सांगितलंय. फडणवीस सरकारने 2दा कर्जमाफी केली आहे, शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात मदत केली आहे आणि सरकार कायमच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय. महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर तिच्या मोबाईलमध्ये छेडछाड केल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केलेला आहे. दरम्यान मोबाईलमध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड केलेली नसल्याचा दावा पोलिसांनी केलाय. मोबाईलमधले कोणतेही पुरावे डिलीट करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केलंय. धाराशिवमधील तुळजापुरात आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेने एकला चलोरेची भूमिका घेतलेली आहे. तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना डावलून शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंनी बैठक घेत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार केलाय. एकनाथ खडसे यांच्या जळगावात शिवरामनगर या ठिकाणी निवासस्थानी चोरी झालेली आणि या चोरीच्या घटनेबाबत आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केलेले आहेत. चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रेकी करत माझ्या घरात भ्रष्टाचारासंदर्भातली महत्त्वाची कागदपत्र तसंच महत्त्वाची सीडी, पेन, पेनड्राईव्ह हे चोरून नेल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय. ठाण्यात मनसे ठाकरे गटाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. संविधान वाचवा, लोकशाही वाचवा, खोट्या मतदार यादी विरोधातील या भव्य मोर्चात सर्व खऱ्या मतदारांनी सामील व्हा असा मजकूर लिहत मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना तंबी दिली आहे. उगाचच मुंबईत फिरत राहू नका, पक्षाची ताकद वाढवा, पक्षाचं काम करा, निवडणुकीत कोणावरच अवलंबून राहू नका असा सूचक इशाराही दिलाय.
शिवसेना ठाकरे गटाचे माजी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांच्यासह महाड, पोलादपूर, माणगावमधील असंख्य पदाधिकारी यांनी ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केलाय. माजी नगराध्यक्ष असणारे आनंदराव मलगुंडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जयंत पाटलांकडून जाहीर करण्यात आली आहे. सोलापुरात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेमध्ये घेण्यात आलेल्या ठाकरे गटाच्या बैठकीत राडा झालाय. खैरेंसमोरच कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावरती धावून गेलेत. यावेळेला जिल्हा प्रमुख अजय दासरींना हटवण्यात यावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. उल्हासनगर महिला बचत गट भाजप आमदार कुमार आयलांनी यांच्या विरोधामध्ये आक्रमक झालेले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी पालिकेकडून खरेदी केलेले स्टॉल्स मिळावेत म्हणून आमदारांनी स्टॉलचं वाटप रखडवल्याचा आरोप महिला बचत गटांनी केलाय. सिंधुदुर्गमध्ये बारामतीच्या धर्तीवरती एसटी डेपो विकसित करणार असल्याची माहिती शिवसेना आमदार निलेश राणेंनी दिलेली आहे. एसटी डेपोसाठी वेगळा निधी मिळावा यासाठी निलेश राणेंनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची भेट घेतली आहे. बीडच्या परळीत विकास कामं अर्धवट राहिल्यामुळे मनसेने आंदोलन केलंय. परळी नगर परिषदेसमोर अर्धनग्न आंदोलन करत वेळेत काम पूर्ण करण्याची मागणी मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील हिरापूर गावातल्या मेगालिथिक डॉल्मेन स्ट्रक्चरची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठं दफन संकुल असलेल्या पाषाण युगातील या स्मारकाचं जतन व्हावं अशी मागणी आता जोर धरते. धाराशिवमधील वाघोली, हळदगाव, सातेफळ आणि येडशी मार्गावरती रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात एका महिलेने उपोषण केलंय. निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात महिलेने 16 ऑक्टोबरला धाराशिव कार्यकारी अभियंता कार्यालयात लेखी निवेदन दिलं होतं. मात्र प्रशासनानं कोणतीही दखल न घेतल्यामुळे महिलेने मंगळवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. धाराशिव शहरातील मारुती इटळकर खून प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करण्याच्या मागणीसाठी कुटुंबियांनी 2 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. बहिणीची छेड काढल्याने जाब विचारला म्हणून मारुती इटळकर या तरुणाचा 5 आरोपींनी हत्या केली होती. मुख्य आरोपी राजकीय पक्षाशी निगडीत असल्यामुळे पोलीस कारवाई करत नसल्याचा संशय कुटुंबीय व्यक्त करत आहेत. बीड शहरातील बशीरगंज भागामध्ये असलेल्या BSNL टॉवरवरती चढत काही तरुणांनी आंदोलन केलंय. रुपाली चाकणकर यांनी 2 दिवसांपूर्वी मृत महिला डॉक्टर बाबतीत केलेल्या विधानावरून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी या तरुणांनी केली आहे. शेगाव तहसील कार्यालयाला शेतकऱ्यांनी घेराव घातलाय. पंचनामे करत त्वरित नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. छत्रपती संभाजीनगरात तहसीलदार हजर नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदाराच्या खुर्चीवरती आणि टेबलवरती सडलेली कापसाची बोंड आणि भिजलेली मक्याची कणसं ठेवलीत. यावेळेला शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.